नमस्कार मित्रांनो, जॉब करिअर अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत त्यावरील काही आज प्रश्न बघूया. चला तर मग सुरू करू. त्यापूर्वी आगामी येणाऱ्या पोलीस भरतीसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर त्यासाठी ती सिरीज जॉईन करून घ्या. चला तर मग पहिला प्रश्न बघा. नरेंद्र मोदी यांना बिटांग आदिपूर्ण ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया हा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या देशाने प्रदान केला? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, इंडोनेशिया. दुसरा प्रश्न बघा. अमेरिका भारत सामरिक भागीदारी मंच जागतिक नेतृत्व पुरस्कार 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सुनील भारती मित्तल. पुढचा प्रश्न. केंद कोरार अमनी नावाची वनस्पतीची नवीन प्रजाती अलीकडेच कोणत्या राज्यात सापडली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, महाराष्ट्र. पुढचा प्रश्न बघा. एक देश एक भाषा धोरणासाठी वार्षिक समूह कायदा कोणत्या देशाने लागू केला? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, चीन. पुढचा प्रश्न. उत्तर कोरियातील भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी, संजीव जैन. पुढचा प्रश्न. डीआरडीओने कोणत्या संस्थेच्या सहकार्याने भारताचा पहिला स्वदेशी सामरिक एरोस्टॅट विकसित केला आहे? त्याचे उत्तर आहे IIT दिल्ली. पुढचा प्रश्न. ICC महिला T20 विश्वचषक 2026 चे विजेतेपद कोणी पटकावले? याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न. 7 जुलै 2026 रोजी प्रगती या राष्ट्रीय उपक्रमाचा शुभारंभ कोणी केला? याचं उत्तर आहे शिवराज सिंह चौहान. पुढचा प्रश्न. 2 जुलै रोजी VB ग्राम या योजनेचे औपचारिक उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? याचं उत्तर आहे तिरुपती. ठीक आहे, हे काय आजचे महत्त्वाचे प्रश्न होते. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.